तोफांची गर्जना, तुतारीचा निनाद, शिवनेरीवर जन्मला स्वराज्याचा अभिमान. जिजाऊंचं माहेर उद्ध्वस्त झालं होतं. शहाजी राजेंची जहागिरी असणारं पुणे बेचिराग झालं होतं. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत शहाजीराजे व जिजाऊ यांच्या भोवती आसमानी आणि सुलतानी संकटांची गर्दी होती. या सगळ्या जिजाऊंच्या पोटात एक अंकुर वाढत होता. समोर संकटांचं थैमान पाहून दोन जीवांच्या असणाऱ्या जिजाऊंचा जीव आतून तुटत होता. मात्र त्यांनी आपला धीर सुटू दिला नाही. या काळात जिजाऊ किल्ले शिवनेरीवर विसावल्या. या शिवनेरीचं भाग्य किती पहा, इथेच आपले शिवराय जन्माला आले. शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पण शिवरायांचा जन्म शिवनेरीवर का झाला? एकीकडे शहाजीराजे, इकडे आड तिकडे विहीर या परिस्थितीमध्ये सापडलेले असताना गर्भवती असलेल्या जिजाऊंना शिवनेरीवर कोणी सुखरूप ठेवलं? आपले शिवराय कोणत्या परिस्थितीत जन्माला आले हे आपल्याला फारसं माहितीच नाहीये. म्हणूनच आजच्या या शिवजयंती स्पेशल व्हिडिओ मधून आपले शिवराय शिवनेरीवर का जन्मले, त्यांच्या जन्मावेळची परिस्थिती काय होती ते जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. काळ होता 1600चा. त्या काळी महाराष्ट्रात मोगलाई, निजामशाही आणि आदिलशाही अशा तीन राज्य सत्तांमध्ये सतत संघर्ष आणि लढाया चालू होत्या. सुलतान आणि बादशहांचा मनमानी पद्धतीने राज्यकारभार चालत होता, ज्यातून त्यांच्याच दरबारातले सरदार आपापसातल्या स्पर्धेमुळे किंवा धार्मिक द्वेषामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत. अशा या परिस्थितीत परकीय आपल्या मराठी माणसांचा कसा छळ करतात, त्यांना कसं लुटतात हे जिजाऊ बघत होत्या. यात दोन घटना अशा घडल्या ज्यांनी जिजाऊंना अगदी हादरवून सोडलं होतं. गोदावरीबाई जिजाऊंच्या बहीण होत्या. मुघल सेनापती महाबत खानाने दिवसाढवळ्या याच गोदावरीबाईंचे अपहरण केले. गोदावरीबाईंना सोडवण्यासाठी मुघल सेनापती महाबत खान सोबत वैर घेण्याचं धाडस कोणच दाखवत नव्हतं. पण अखेर शहाजी राजेंनी त्यांची मेहुणी गोदावरीबाईंना महाबत खानापासून तातडीने सोडवले आणि कालांतराने पळून गेलेल्या महाबत खानाला ठार मारले. मात्र आपल्याच प्रांतात परकीयांची चालू असलेली ही मुजोरी जिजाऊंना खटकत होती. मराठ्यांच्या शूर तलवारी जर एकत्र आल्या तर परकीय आक्रमकांचा लवकरच पराभव होईल असं जिजाऊंना वाटत होतं. मात्र आपल्याच लोकांना परकीयांची चाकरी करताना पाहून त्यांना वाईट वाटायचं. अशातच गोदावरीबाई यांच्या सोबत झालेल्या घटनेनंतर जिजाऊंना एक मोठा धक्का बसणार होता, ज्याची त्यांना साधी कल्पनाही नव्हती. जिजाऊंना आणखी एक मोठा धक्का बसला. जे नको तेच झालं. निजामाने जिजाबाईंचे वडील लखोजीराजे आणि त्यांच्या 3 भावांना राज दरबारात निशस्त्र बोलवून कपटाने ठार मारले. या निर्दयी घटनेने जिजाबाईंचे हृदय पिळवटून निघाले होते. एका क्षणात जिजाऊंच्या माहेरचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. राजकारणातून निजामाच्या दरबारात जिजाबाईंचे वडील लखोजीराजे जाधव, त्यांची मुले आणि नातवंडांसकट सगळ्यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे शहाजीराजे यांनी व्यथित होऊन निजामशाही सोडली आणि याच काळात जिजाऊंच्या पोटात आपले शिवराय वाढत होते. पुढचा काळ फार धामधुमीचा गेला. शहाजीराजे यांनी निजामशाही सोडली खरी, पण उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान यांनी दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने बेचिराग करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. शहाजीराजे सतत लढायांसाठी मोहिमांवर असत. तेव्हा शहाजीराजांसमोर या धामधुमीत धावपळीत गर्भवती असलेल्या जिजाऊंना कुठे ठेवायचे हा प्रश्न होता. तेव्हा शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली आणि जिजाऊंना शिवनेरीवर ठेवायचे ठरले. नाणेघाट डोंगर रांगेत विसावलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला शहाजीराजांनी निवडला. किल्ल्याच्या चारही बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता आणि त्यासोबतच या किल्ल्याचे किल्लेदार शहाजीराजांचे विश्वासू आणि त्यांचे व्याही होते. जिजाऊ व शहाजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे अर्थात शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांचा विवाह शिवनेरीचे किल्लेदार असणाऱ्या सिधोजी विश्वासराव यांच्या कन्येशी झाला होता. सिधोजी विश्वासराव शहाजी राजांचे व्याही होते. त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली
आणि शिधोजी विश्वासरावांवर जबाबदारी सोपवून शहाजीराजे त्यांच्या मोहिमांवर गेले। दरम्यान सिधोजी विश्वासराव यांच्या नावाचा वेगवेगळा उल्लेख विविध दस्तऐवजांमध्ये सापडतो, त्यामुळे त्यांच्या नावात बदल देखील असू शकतो। परकीय कसे आपला छळ करतात, आपल्या मातृभूमीची कशी अवहेलना करतात, हे जिजाऊंनी जवळून पाहिलं होतं। एकामागून एक घडणाऱ्या या विनाशकारी घटनांचा जिजाबाईंवर खोलवर परिणाम झाला होता। यातूनच शिवनेरी किल्ल्यावरील भवानी मातेचा अवतार मानल्या जाणाऱ्या शिवाई देवीला जिजाऊंनी साकडं घातलं। आसमानी सुलतानी संकटांची मांदियाळी असतानाही 19 फेब्रुवारी 1630 ला माँसाहेब जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला। शिवाई देवीच्या आशीर्वादाने प्राप्त झालेल्या या पुत्ररत्नाचे नाव शिवाई देवीवरून शिवाजी असे ठेवण्यात आले, जे पुढे आपले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज झाले। तर हा होता आपल्या छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या जन्मामागचा इतिहास। हा इतिहास तुम्हाला माहिती होता का? तुम्ही शिवजयंती कशी साजरी करता ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।